मग आज आपण करणार आहोत मसाला खिचडी। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा इकडे मी टमाटर चिरून घेतलाय, मोठा मोठा चिरलाय आणि एक कांदा चिरलाय असा मोठा, एक आलू चिरलाय पाण्यात टाकून ठेवलाय। याची साल काढली नाही आहे मी, साली सोबतच टाकणार आहोत। आज कुकर मांडलाय, तेल छान तापलं होतं, कढीपत्ता टाकलाय, मोहरी छान तडतडली की मग कांदा, हिरवी मिरची टाकले 2, त्याचबरोबर टमाटे, जिरं टाकायचं, मीठ चवीप्रमाणे, तिखट आणि हळद, त्याचबरोबर बटाट्याचे फोडी। परतून घ्यायचं। चणे घेतले, रात्रभर भिजवून घेतले होते, वाफलेले वगैरे नाही आहे चणे, फक्त भिजवलेले चणे आहे। चणे असेल तर टाका, नसेल काही हरकत नाही। छान असं परतून घ्यायचं। एक 2 मिनिटं झाकण ठेवायचं। बघा थोडीशी मूठभर शेंगदाणे घेतले, शेंगदाणे टाकायचे आणि पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं होऊ द्यायचं। इकडे बघा तांदूळ धुवून घेतले स्वच्छ। आता हे आपण मसाल्यामध्ये टाकूया। तांदूळ टाकायचे, आम्ही घरात 5 लोक आहोत, त्याप्रमाणे मी करते। तुम्ही तुमच्या हिशोबाने प्रत्येकी 1 वाटी किंवा 1.5 वाटी असं करू शकता। आता परतून घेऊया हे आपण, हे आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया। बघा किती छान दिसते। आता आपण पाणी टाकूया। किती तांदूळ घेतले, काय घेतले त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता, कमी जास्त करून। मला असं वाटते की पुन्हा पाणी लागेल इथे। झालंय बघा पाणी टाकून। आता आपण कुकरचं झाकण बंद करून द्यायचा आणि एक 2 ते 3 शिट्या कमी गॅसवर होऊ द्यायच्या। बघा कुकरचं झाकण बंद केलंय, एक 3 शिट्या काढून घ्यायच्या। आता तिसरी शिट्टी झाली आहे बघा। गॅस बंद करून द्यायचा आता आणि थंड होऊ द्यायचं कुकर। कुकरची वाफ गेलेली आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असं भात दिसतोय। बघा आणि कसला मोकळा झालाय।
बघा आता बघूया. गरम आहे बघा. दाणा पण शिजलाय. चला तर मग प्लेटिंग करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता प्लेटिंग तयार झालेली आहे आपली. साईडला मस्त असं लिंब ठेवायचं, लिंब पिळायचं आणि कांदा घ्यायचा किंवा तुम्ही साजूक तूप घालून पण खाऊ शकता. इथे चटणी आहे डाळीची, चण्याची भाजी आहे केलेली, मसाला बघा असं घालायचं याच्यावरती आणि असं खायचं. मस्त दिसती आहे. आणि सोबतीला घ्यायचं दही. तुम्ही कोशिंबीर करू शकता सोबत खायला. बघा असं मस्त घट्ट दही आहे. आणि बघा इकडे आपल्या भाताचा खिचडीचा दाणा असा वेगळा झाला आहे. असा मस्त पुलाव सारखं दिसतंय बघा, छान दिसतंय. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.